नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील ओवी 166च्या पुढील ओव्या घेणार आहोत. 166 ते 180 या ओव्यांमध्ये भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांनी साधकाने साधना करताना ते स्थळ कसे असावे, ते ठिकाण कसे असावे याबद्दल या ओव्यात विश्लेषण स्पष्टीकरण दिलेले आहे. तेच आता आपण पाहणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचित्ता तरी स कामोही परी माघोता निघो विसरे ऐसेनी न राहा तया ते राहवी ब्रह्मतया ते बैसवी थापटोनी चेववावी विरक्ती ते हे राज्यवरी सांडिजे मंग निवांत येथेची असीजे ऐसे शृंगारिया ही उपजे देखते खेओ जे येणे माने बरवट आणि तैसेची अतिचोखट जेथे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जे साधकी वसते हुवावे आणि जनाचेनी पायरावे रुळेची ना जेथे अमृताचेनी पाडे मुळीही सकट गोडे जोडती दाटी झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदक वर्षा काळेही अति चोखे निर्जरे का विशेखे सुलभे जेथ हा आतपुही अळमाळू जानिजे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंदू झुळके बहुत करुणी निशब्द दाटना रिगे श्वापद शुकहान षटपदा तेऊ ते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळी बैसे तरी कोकिळ ही हो निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही नाना म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठाओ जोडावा ते निगूढ मठ हुवावा का शिवालय दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसे जिगा. या ओव्यांचे स्पष्टीकरण देताना निरूपण करताना माऊली महाराज इथे सांगतात, ज्या ठिकाणी सहजच गेले असता अत्यंत कामी माणसाला देखील तेथून परत फिरावेसे वाटत नाही. जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लावते, भटकणाऱ्याला एकाच ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थोपटून जागे करते. जे स्थान पाहताच विलासी पुरुषाला सुद्धा वाटावे की आपल्या राज्याचा त्याग करून इथेच निवांतपणे येऊन बसावे. जे स्थान इतके सुंदर व पवित्र असावे की जिथे ध्येय साकार होऊन डोळ्यापुढे ब्रह्म स्पष्ट दिसेल. त्या जागेत अजून एक गुण असावा, तो म्हणजे साधक राहिलेले असावेत व
जिथे लोकांची वर्दळ नसावी, जिथे अमृतासारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, जिथे पावलोपावली पाणी आहे की जे पावसाळ्यातही निर्मळ असते, आणि जिथे विशेष करून पाण्याचे झरे वाहतात, जिथे ऊन देखील कवळे व सौम्य भासते, आणि जिथे वारा शांत असून मंद झुळका येत असतात, जे स्थान निशब्द शांत असावे, जिथे श्वापदे फार नसावीत व जिथे राघू आणि भुंगे नसावेत, जिथे पाण्याजवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळाही असला तरी चालेल, जिथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही सुंदर मोरही असतील तर त्यास आमची ना नाही. परंतु हे अर्जुना, असे रमणीय ठिकाण, संस्मरणीय ठिकाण जरूर शोधून ठेवावे, जिथे राहण्यासाठी एखादी सहज दृष्टी न पडणारी गुहा किंवा शिवालय असावे. या दोन्हीतील जे मनाला पसंत पडेल असे एखादे स्थान असावे, आणि साधकाला तपश्चर्येसाठी बहुत करून एकांत असावा. भगवान परमात्म्याने या ओव्यांमध्ये साधकाला साधना करताना स्थान कसे असावे याचे विश्लेषण या ओव्यांमध्ये केलेले आहे. म्हणूनी तैसे ते जाणावे, मन राहाते पाहावे, राहील तेथे रचावे, आसन ऐसे. वरी चौखट मृगसेवडी, माझी धूत वस्त्रांची घडी, तळवटी अमोडी कुशाकूर. कोमळ सरिसे, सुबुद्ध राहती आपासे, एक पाडे तैसे वोजा घाली. परी सावियांची उंच होईल, तरी आगहन डोलेल, निच तरी पावेल भूमी दोषू. म्हणूनी तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे, आसन ऐसे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण, करोनी सद्गुरु स्मरण, अनुभवी जेथे स्मरतेनी आदारे, सबाह्य सात्विके भरे, जव काठिन्ये विरे अहंभावाचे. विषयाचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे, फावे तव राहीजे, मग तेनेची बोधे बैसिजे. आसनावरी आता आगाते अंगवरी, पवनाते पवनु धरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती माघोती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे, बैसतो खेओ. मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगी जेल आता पर्येसी, तरी उरू या जघनासी, जडानी घाली. चरणतळे देव्हांडी, आधार द्रुमूच्या बुडी, घटिते गाढी संचरी पा. इथे माऊली महाराज म्हणतात, हे सर्व नीट शोधावे,
तिथे मन रमते का ते बघावे आणि मन रमेल की तिथे आसन लावावे. तळास दर्भ घालून त्यावर मृगजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. तो दर्भ कोमल व सारखे असावे. व्यवस्थित एकसारखे राहील असे अंथरावे. जर आसन उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर भूमिदोष म्हणजेच गारवा थंडी लागेल. म्हणून आसन उंच व सखल असू नये. त्यात दोष नसावेत. समस्थितीत असावे. मग त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि सद्गुरूचे ध्यान धरावे. सद्गुरूच्या नामस्मरणाने मनात व देहात सात्विकता वाढते आणि अहंकाराची रग नाहीशी होते. मग विषयांचा विसर पडतो. इंद्रिये बाहेर धाव घेत नाहीत. इंद्रियांची रग मोडून अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. अशी मनाची एकाग्रता होई तोपर्यंत साधकाने थांबावे आणि मग त्याच एका बोधाने आसनावर बसावे. तेव्हाच देहच सावरून धरतो. प्राणापान वायूलाच आवरून धरतो. मग पुढे वरचेवर अनुभव येऊ लागतो. मग प्रवृत्ती अंतर्मुख होते. समाधी सहज साध्य होते. आसनावर बसताच सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. मुद्रेची थोरवी आता ऐक. साधकाने आपल्या मांडी पोटरीने घट्ट दाबून ठेवाव्यात. दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली गुदस्थानावर शिवनीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 193 पूर्ण झालेल्या आहेत. 192 पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.